रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर नक्की या प्लेसला एकदा व्हिजिट करा। तुम्ही म्हणाल आता हे दादा काय करत आहेत, मला पण आधी तेच वाटलं की हे डान्स करत आहेत, पण बघितलं तर ह्यांनी कढईमध्ये काहीतरी टाकलं आहे। हो, अरे ह्याला तर अप्पम म्हणतात असं दादाच मला बोलले। तर हे आहेत आपले मराठमोळे दादा, त्यांनी चालू केलं आहे अप्पमचं स्टॉल। तुम्ही बघू शकता एकाच टायमाला त्यांनी 3-3 कढई लावलेल्या आहेत, म्हणजेच अप्पम किती लोकांना आवडतं हे तुम्हाला माहितीच असेल। अप्पम बनवण्याची एक युनिक स्टाईल आहे, कढई गोल फिरवून हे असं अप्पम बनवावं लागतं, चमच्यानी बनलं नाही जात। अप्पम मध्ये 2 प्रकारचे अप्पम असतात, एक प्लेन अप्पम आणि दुसरं मसाला। प्लेन अप्पम तर एकदम सिंपल असतं, पण मसाला अप्पम मध्ये तुम्हाला बटाट्याची भाजी लावून दिली जाते। कोणाकोणाला आवडते बटाट्याची भाजी नुसती खायला अप्पम बरोबर, पण ती बटाट्याची भाजी जेव्हा अप्पमला लागते ना तेव्हा चव अजून जास्त येते अप्पमला। अशा प्रकारे इथे अप्पम बनवलं जातं। इथे बघा, हे इथे प्लेन अप्पम बनवलेलं आहे आणि त्या साईडला बनवलेलं आहे मसाला अप्पम। तर मसाला अप्पम साठी यांनी भाजी इथे अप्पमला लावलेली आहे। तर तुम्हाला काय काय आवडतं? आम्हाला तर सगळ्याच गोष्टी आवडतात आणि तुम्हाला युनिक गोष्टी दाखवायलाही आम्हाला खूप आवडतं। हा इथे मसाला अप्पम असा बनवला जातो, त्याला थोडा वेळ शेक दिलं जातं आणि त्याच्यानंतर हा असा इझी एकदम हलक्या हाताने असं काढला जातो। अप्पम निघाला कसा तुम्ही बघितलं, एकदम हलक्या हाताने काढायचा। आपल्या मराठमोळ्या दादाने लॉकडाऊन मध्ये हा व्यवसाय चालू केला। चांगल्या नोकरीला असताना जेव्हा लॉकडाऊन मध्ये जॉब गेला तेव्हा विचार पडला की काय करायचं, पण आपल्या हातची चव लोकांपर्यंत पोहोचावी आणि लोकांना ती मिळावी यासाठी त्यांनी हा व्यवसाय चालू केला। त्यामध्ये तुम्हाला या 2 व्हरायटी तर मिळतीलच आणि तुम्हाला जर काही पार्टी ऑर्डर द्यायची असेल, नाही तर तुम्हाला काही फंक्शनसाठी यांचे अप्पम ठेवायचे असतील तर तुम्ही ह्यांना ऑर्डर देऊ शकता। दादा असे कढई फिरवतात तेव्हा गाणं आठवतं ना, घुमर 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 घुमे रे। मला तर तेच गाणं आठवतं जेव्हा पण मी बघते त्यावेळेला। पण ह्यांच्याकडे हेच गोष्टी खायला गर्दी किती असते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ही गोष्ट कधी ट्राय केली आहे का? नसेल तर नक्की एकदा मुलुंडला या। मुलुंडच्या स्टेशनजवळ तुम्हाला शिवसेना शाखा दिसेल, तिथेच हे दादा असतात। तुम्ही त्यांच्याकडे हे अप्पम टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं। आता आपण इथे टेस्ट करून बघूया, ठीक आहे? तर इथे आला आहे आपला हा मसाला अप्पम, त्याबरोबर देतात हे आपली ग्रीन चटणी त्याच्यावरच टाकून, आणि हा इथे रेडी झालेला आहे आपला अप्पम। तर चला टेस्ट करून बघूया। खूप गरम आहे, पावसाच्या टायमाला गरमागरम गोष्टी खायला मला मजाच येते। हा घेतला आपण अप्पमचा तुकडा आणि हा बुडवला चटणीमध्ये आणि गेला सरळ पोटात। ओ हो, काय टेस्ट होती। एक तुकडा गेला पोटात आणि मी गेली सरळ ढगात। तर मी एकदा तरी येऊन ही नक्की टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं।